नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी संकलित मूल्यमापन 2025-26 इंग्रजी या विषयाचा पॅटचा पेपर पाहणार आहोत. तरी सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आता आपण प्रश्नपत्रिका पाहू. प्रश्न क्रमांक 1 व 2 हे तोंडी परीक्षेसाठी आहेत व प्रश्न क्रमांक 3 पासून लेखी प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द अँटोनियम्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे आपल्याला या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. फर्स्ट आहे लेझी, अपोजिट आहे ॲक्टिव्ह. सेकंड आहे रूड, ज्याचं अँटोनियम आहे पोलाईट. थर्ड आहे फर्म, ज्याचं अँटोनियम आहे सॉफ्ट. फोर्थ आहे केअरलेस, ज्याचं अँटोनियम आहे केअरफुल. फिफ्थ आहे रॉंग, ज्याचं अँटोनियम आहे राईट. क्वेश्चन नंबर 4 आहे, गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन मराठी. म्हणजे आपल्याला खालील शब्दांचा मराठी अर्थ लिहायचा आहे. फर्स्ट आहे स्टबन, ज्याचा अर्थ आहे हट्टी. सेकंड आहे फर्म, म्हणजेच ठाम. थर्ड आहे केअरलेस, म्हणजे निष्काळजी. फोर्थ आहे हेल्पलेस, म्हणजे असहाय्य. क्वेश्चन नंबर 5 आहे, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ए, द पँगोलिन्स होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. ट्रू. क्वेश्चन नंबर 5 मधला बी आहे, मामा पँगोलिन यूज हर क्लॉज टू इट ॲन्ट्स अँड टर्माइट्स. ज्याचा आन्सर आहे फॉल्स. सी, बेबी पँगोलिन डिड नॉट लाईक टर्माइट्स. ज्याचा आन्सर आहे फॉल्स. डी, मामा पँगोलिन्स पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इंटू अ टाईट बॉल. ज्याचा आन्सर आहे ट्रू. ई, पँगोलिन स्केल आर मेडिसिनल. ज्याचा आन्सर आहे फॉल्स. एफ, ह्युमन बीइंग्स हॅव डिस्ट्रॉयड पँगोलिन हॅबिटॅट्स. आन्सर आहे ट्रू. क्वेश्चन नंबर 6 आहे, फाइंड द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ. म्हणजे आपल्याला खालील शब्दांचे पास्ट फॉर्म लिहायचे आहेत. फर्स्ट आहे मेक, ज्याचा पास्ट फॉर्म आहे मेड. सेकंड आहे कॅच, ज्याचा आन्सर आहे कॉट. थर्ड आहे ग्रो, ज्याचा आन्सर आहे ग्रीव. फोर्थ आहे रीच, ज्याचा आन्सर आहे रीच. फिफ्थ आहे टेक, ज्याचा पास्ट फॉर्म आहे टूक. क्वेश्चन नंबर 7 आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड ट्रान्सलेट इन टू मराठी. फर्स्ट आहे बर्ड फ्लाय, म्हणजे पक्षी उडतात. सेकंड आहे द सॉसर ब्रोक, म्हणजे बशी फुटली. थर्ड आहे द वॉटर बॉइल्ड, म्हणजे पाणी उकळले. फोर्थ आहे वी फ्लाय काइट्स, म्हणजे आपण पतंग उडवतो. फिफ्थ आहे नेहा ब्रोक द सॉसर, म्हणजे नेहाने बशी फोडली. क्वेश्चन नंबर 8 आहे, राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे आपल्याला खालील शब्दांचे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. फर्स्ट आहे स्लीप, ज्याचा रायमिंग वर्ड आहे कीप. सेकंड आहे ट्री, ज्याचा आहे फ्री. थर्ड आहे ब्राईट, ज्याचा रायमिंग वर्ड आहे लाईट. फोर्थ आहे बी, ज्याचा आन्सर आहे वी. फिफ्थ आहे डॉग, ज्याचा आन्सर आहे फॉग. क्वेश्चन नंबर 8 बी आहे, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजे येथे आपल्याला एक न्यूज दिली आहे, ज्या आधारे आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. क्वेश्चन नंबर 8 बीमध्ये जो पॅसेज दिला आहे त्यावरून आपल्याला या 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड साईन फिल्म्स. म्हणजे आपल्याला या 3 शब्दांसाठी अर्थ लिहायचे आहेत. पहिला, मोस्ट हायली पेड या शब्दाचा अर्थ आहे अर्निंग द मोस्ट मनी. सेकंड, रिव्हील्डचा अर्थ आहे टोल्ड. आणि थर्ड, साईन फिल्म्सचा अर्थ आहे मेड नोन. सेकंड, व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. म्हणजे या अर्थांसाठी न्यूजमध्ये कोणते शब्द वापरलेले आहेत. ए, फिल्म इंडस्ट्री, यासाठी न्यूजमध्ये बॉलिवूड हा शब्द वापरला आहे. बी, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट, याचा अर्थ आहे बिग बजेट मूवी. थर्ड, गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूवी, याचा आन्सर म्हणजे ओळखा की
अँट ही मूवी का बिग बजेट मूवी आहे? याचे आन्सर आहे बिकॉज अ लॉट ऑफ मनी इज बिंग स्पेंट ऑन मेकिंग इट. फोर्थ, कॅन यू थिंक ऑन अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन? याचे आन्सर आहे शी मे वॉन्ट टू ट्राय समथिंग न्यू, टेक अ ब्रेक और हिज इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. Fifth, what will be Ritika's reaction to this news? She refused to give reasons and decided not to sign more films. Question number 9. Prepare a live sketch for Dr. C.V. Raman based on this lesson. हा प्रश्न आपल्याला 7 मार्कांसाठी विचारलेला आहे. ज्याचे आन्सर आहे डॉक्टर सी व्ही रमन अ लाईफ स्केच. पहिला सेंटेन्स आहे डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1888. Second, he was a brilliant student right from the beginning. Third, he was fascinated by light. Fourth, he was interested in science. Fifth, he delivered a lecture in the University of Calcutta. Next, he began a wonder about the color of the sky. Next, he was elected Fellow of Royal Society in 1924 for his contribution to science of optics. Next, he announced the Raman effect in 1928. And the last, he won the Nobel Prize for Physics in 1930. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 7वी इंग्रजीच्या पॅट प्रश्नपत्रिकेची उत्तरे पाहिली आहेत. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व अशा अनेक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.